नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत कथा व्याधीमुक्त. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडतायत. ऐकूया व्याधीमुक्त. सिद्धगिरीच्या मठात आज सकाळी रोजच्याप्रमाणे गडबड उडून राहिली होती. गावोगावाहून रुग्ण आले होते. अंध, पंगू, मुके, पित्तविकार, कफविकार झालेले, मस्तकशूळ पोटशुळानं पिडलेले, नाना रोगांनी ग्रस्त झालेले असे आबालवृद्ध तिथे जमले होते. सिद्धबाबांनी रोगपरीक्षा करावी, उपचार करावेत, औषधी काढा नाहीतर गुटिका द्याव्यात आणि रोगातून मुक्त करावं या हेतूने. खरं पाहिलं तर सिद्धगिरीच्या मठात पाऊल टाकता क्षणीच रुग्णाला आपली अर्धी व्याधी दूर झाल्यासारखं वाटत असे. नंतर बाबांचं दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला की मन व्याधीमुक्त होई. आता माझी पीडा दूर झाल्याशिवाय राहत नाही या विश्वासानं त्याचं शरीरही हळूहळू उपचाराला प्रतिसाद देऊ लागे आणि बाबांच्या उपचारानं तर तो पुरताच निरामय होई. येताना चौघांच्या खांद्यावरून सिद्धगिरी चढून आला असला तर परत जाताना आपल्या पायांनी डोंगर उतरून जाई. सिद्धबाबांना वैद्यकाच्या सगळ्या शाखांची तर चांगली माहिती होतीच, पण त्यांना सिद्धी देखील अवगत आहे असं म्हणत. रुग्णाकडून फक्त ऐच्छिक मोबदला, मग तो चिमूटभर तांदूळ असला तरी घ्यायचा आणि त्याच्यावर उपचार करायचे, अशी त्यांची पद्धत होती. श्रीमंतांशी गरिबांशी सगळ्यांशी वागण्याची त्यांची पद्धत अगदी एकसारखीच होती. त्यामुळे श्रीमंतांचा अहंकार दुखावतही असे, पण सिद्धबाबा म्हणत की अहंकार हीच एक व्याधी आहे. अहंकार हीच एक व्याधी आहे. रोज पहाटे बाबा सूर्योदयाआधी उठत. त्यांचा शिष्य कपिलाक्ष बाबांच्या आधी उठून त्यांच्या पहाटेच्या अन्निकाची सोय करू पाहायचा. पण तो कितीही लवकर उठला तरी बाबा आपल्या आधी उठून स्वतःची व्यवस्था लावून अन्निकाला लागलेत असंच त्याला पाहायला मिळायचं. पुढे पुढे तर त्याला वाटायला लागलं होतं की बाबा रात्री झोपतच नसावेत. पहाटे बाबांची स्नानसंध्या आटपते तोवर सिद्ध मठात रुग्णांनी गर्दी करून सोडलेली असायची. बिचारे आधीच व्याधीग्रस्त. बाबा कनवाळूपणे म्हणत. त्यात लांब लांबून प्रवास करून आलेले, त्यांना ताटकळत ठेवणं बरं नाही, म्हणून बाबा शक्य तितक्या त्वरेने प्रत्येकावर उपचार करत. तरीही उसळलेली गर्दी विरळ होईपर्यंत मध्यान्ह होऊन जाई. आज मध्यान्ह झाली आणि शेवटचा रुग्ण सिद्धबाबांना दुवा देत गेला. तरीही एक वृद्ध मठातल्या एका खांबाशी रेंगाळत उभाच होता. सिद्धबाबांनी कपिलाक्षाला म्हटलं, जा, त्याला काय पाहिजे ते बघ. ते दोघे आपल्याविषयी बोलतायत असं लक्षात येताच वृद्ध पुढे आला. कपिलाक्ष जवळ येऊन उभा राहिला. कपिलाक्षाने त्याची या आधीच विचारपूस केलेली होती. तो बाबांना म्हणाला, हा मणिकांचनपुरीचे विख्यात सुवर्णकार वैभव दत्त यांचा सेवक श्रीकर. याची अडचण आपण दूर करावी अशी प्रार्थना आहे. काय अडचण आहे याची? बाबांनी श्रीकराकडे त्याने उत्तर द्यावं या अपेक्षेने पाहत विचारलं. श्रीकर शब्द हरवल्यासारखा ओशाळवाणा उभाच राहिला. त्याच्या या अवघडलेल्या अवस्थेतून त्याची सुटका करीत कपिलाक्ष म्हणाला, बाबा, वैभव दत्त अतिशय आजारी आहेत. अंथरुणाला खिळू नयेत. आपण त्यांच्यावर उपचार करावेत अशी त्यांची इच्छा आहे. कसला विकार झालाय त्यांना? बाबांनी विचारलं. कसला झालेला नाही असं नाहीच, काळजीच्या स्वरात श्रीकर म्हणाला. कधी त्यांचं पित्त चढतं, कधी त्यांना ज्वर भरतो, कधी भोवंड येते, तर कधी हातपाय लुळे पडतात. सदा आजारीच असतात ते.
त्यामुळे व्यापार उद्यमाची सारी जबाबदारी या वृद्धापकाळातही त्यांचे पिताश्री सांभाळतात. ऐन तारुण्यात वैभव दत्त स्वामी मात्र जरा जर्जराहूनही अधिक जर्जर होऊन कायम मंचकावरच पडलेले असतात. आपण कृपा करून त्यांना पुन्हा माणसात आणलं तर आपल्या मठासाठी मागाल तेवढं जवाहीर द्यायची तयारी आहे थोरल्या स्वामींची. जे द्यायचं ते त्यांच्या इच्छेवर राहील. त्यांनी एक बेलपत्र दिलं तरी आम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करू, सिद्धबाबा म्हणाले. पण इथला प्रघात तुम्हाला माहिती आहे. रुग्ण स्वतः इथे येतो, आम्ही त्याच्याकडे कधीही जात नाही. दूरवरच्या एका रुग्णासाठी इथे तंगडतोड करून आलेले अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतील ना, म्हणून जा. तुमच्या स्वामींना सांगा ते इथे आले तर आम्ही अवश्य त्यांच्यावर उपचार करू. त्याच तर अडचणीत श्रीकर सापडलाय बाबा. आपल्याला मणिकांचनपुरीला येण्याची गळ त्याला घालता येत नाही. मंचकाला खिळलेल्या आपल्या धन्याला इथे दर्शनालाही आणता येत नाही. आणि धन्याच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला सोबत घेऊन गेल्या वाचून त्याला तोंडही दाखवता येत नाही. या असहाय सेवकाला या तिढ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्यासारखा त्रिकाल ज्ञानी सिद्ध पुरुषच दाखवू शकेल. साधू साधू श्रीकरा, भैरवाचा प्रसाद घेऊन तू मणिकांचनपुरीला रवाना हो. प्रासादात पोहोचल्याबरोबर हातपाय धुवून तुझ्या धन्याच्या शयन मंदिरात जा. तिथे दारातच आपली भेट होईल. आपण दोघे तुझ्या स्वामीच्या भेटीला जाऊ. मी आपल्यासाठी शिबिका आणली आहे स्वामी, श्रीकर हात जोडून म्हणाला. लगेच निघावं? नाही. हात नकारार्थी हलवीत सिद्धबाबा म्हणाले. शिबिका तशीच घेऊन जा, मला तिची गरज नाही. श्रीकरनं प्रश्नार्थक मुद्रेने बाबांकडे पाहिलं. कपिलाक्षाने हसून हाताचा पंजा उभा करून त्याचं समाधान केलं. प्रसाद घेऊन तो निघाला. एक सबंध दिवस प्रवास करून श्रीकर शिबिकेतून मणिकांचनपूरला पोहोचला. तरीही विचार करून सुद्धा त्याला सिद्धबाबा आपल्याबरोबर कसे पोचणार याचा उलगडा झालेला नव्हता. मात्र त्यांच्यावर अश्रद्धा दाखवणं शक्यच नव्हतं. म्हणूनच त्याने नगरात पोहोचतात वैभव दत्ताच्या प्रासादाकडे धाव घेतली. हातपाय धुवून तो शयन मंदिरात पोचला तेव्हा सिद्धबाबा दारातच पद्मासन घालून बसलेले त्याला दिसले. बाबा इथे येतील कसे याविषयी आपण किंचितशी शंका घेतली म्हणून तो वृद्ध सेवक शर्मिंदा झाला. श्रीकराची चाहूल लागताच बाबांनी डोळे उघडले. क्षणभर त्याच्या मुद्रेवर स्थिर केली नजर आपली आणि ते हलकेच म्हणाले, चल मंदिरात जाऊ. दोघेही पायाचा सुद्धा आवाज होणार नाही इतक्या हळुवारपणे वैभव दत्ताच्या मंचकाशी गेले. वैभव दत्त कणत पडला होता, पण त्या दोघांना पाहताच त्याने मोठमोठ्याने आक्रोश करायला सुरुवात केली. स्वामी, सिद्धगिरीच्या मठाचे सिद्ध पुरुष योगीराज सिद्धबाबा आले आहेत, श्रीकर म्हणाला. वैभव दत्ताने मोठ्या कष्टाने बराच वेळ लावून हात जोडले. मग त्याने मंचकाजवळ सेवकांच्या घोळक्यात उभ्या असलेल्या कारभाऱ्यांना हाताने जवळ बोलावलं. बोलवत नसल्यामुळे खुणांनीच काहीतरी सांगितलं आणि तो पुन्हा आक्रोश करू लागला. कारभारी सिद्धबाबांच्या जवळ आले. त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि वैभव दत्ताने सांगितल्याप्रमाणे त्याच्या विविध विकारांची आणि पीडांची यादी सिद्धबाबांना ऐकवली. त्या यादीप्रमाणे जगात असा एकही आजार शिल्लक नव्हता की ज्याची लक्षणं कमी अधिक प्रमाणात वैभव दत्ताच्या शरीरावर दिसत नव्हती. हे अनेक वैद्य हकीमांचं मत आहे. आपल्या निवेदनाचा समारोप करीत कारभारी म्हणाले,
कुठल्याही व्याधीची शंका आली की स्वामी त्या व्याधी तज्ज्ञाला बोलावून आपली शंका पक्की करून घेतात. ऐन तरुण वयात स्वामींना जडलेल्या या नानाविध व्याधीमुळे त्यांना व्यापार उदीम करणं शक्य नाही. कला शृंगार याच्यात रस वाटत नाही. कुठे बाहेर जाणं तर सोडाच, पण प्रासादातल्या प्रासादातही ते हिंडू फिरू शकत नाहीत. गेल्या 3-4 वर्षात या शयन मंदिराच्या भिंतींखेरीज त्यांनी दुसरं काहीही पाहिलेलं नाही. सौंदर्य, तारुण्य आणि ऐश्वर या तिन्ही गोष्टी आपल्या ठायी असताना आपण अंथरुणात खितपत पडलो आहोत या जाणीवेने स्वामी रात्रंदिवस घळाघळा रडत असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ते त्याच विषयावर बोलतात. किंबहुना त्याखेरीज दुसऱ्या कुठल्याच विषयावर ते अलीकडे कुणाशीही बोलत नाहीत. अगदी निर्वाणीचा उपाय म्हणून आम्ही आपल्या पायाशी आलो आहोत. आपणच या व्याधींमधून स्वामींची मुक्तता करू शकतो. कारभाऱ्यांचं सारं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊन सिद्ध बाबा पुन्हा मंचकाशी गेले. एक वार त्यांनी आपलं लक्ष पूर्ण एकाग्र करून वैभव दत्ताच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं. त्यांची नजर इतकी तीव्र होती की वैभव दत्ताचं कणं क्षणभर थांबलं. तो अवाक झाला. दुसऱ्या क्षणी सिद्धबाबा वळले आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागले. कारभारी, श्रीकर आणि इतर सेवक चकित होऊन पाहत राहिले. बाबा आले काय आणि निघाले काय? मंत्र नाही, औषध नाही, उपचार नाही, साधा स्पर्शही नाही. मग आशीर्वाद कुठला? व्याधीमुक्तता तर दूरच राहिली. सगळे खिळल्यासारखे एका जागी उभे. पण बाबांना अडवणार कोण? बाबा दाराच्या चौकटीपर्यंत पोचले. मात्र एवढ्यात बाहेरून एक राजस गृहस्थ दारात आले. वार्धक्याने त्यांचे केस पूर्ण रुपेरी झाले होते. चेहऱ्यावरच्या नम्रतेला त्या रुपेरी वलयानं कोंदण दिलं होतं. सिद्धबाबांना वाकून नमस्कार करून तो राजपिंड गृहस्थ म्हणाला, बाबा, मी सुजन दत्त, वैभव दत्ताचा दुर्दैवी पिता. मला आशीर्वाद द्या की माझा मुलगा निरामय होईल. ते योग्य होणार नाही सुजन, सिद्धबाबा म्हणाले. तुझ्या मुलाला व्याधीमुक्त केलं तर त्याचं श्रेयच हरपेल. व्याधी हेच त्याचं सर्वस्व आहे सुजन. त्याचं आपल्या व्याधींवर प्रेम आहे. अधिकाधिक व्याधी व्हाव्यात, त्यांना कुरवाळत राहावं, त्यांचं प्रदर्शन मांडावं, त्याविषयी दुःख करावं, यातच त्याचा आनंद आहे. तो त्याच्या जीवनाचा आधार आहे. मी तो काढून कसा घेऊ? आपलं बोलणं मला समजत नाही आहे बाबा, सुजन दत्त म्हणाले. पण आपण जे बोलाल ते सकारणच असेल. मी जगावगेळं काही सांगत नाही आहे सुजन. दुर्दैवाने तुझा मुलगा जगावेगळा आहे. विकृती त्याच्या शरीरात नाही, ती त्याच्या मनात आहे. त्याचं सौंदर्य सदैव अंथरुणात पडून राहूनही कोमेजलेलं नाही, की त्वचेवरची तारुण्याची टवटवी नाहीशी झालेली नाही. पण त्याला ते तारुण्य नको आहे. त्याला घराबाहेरचा ऋतुसंभार पाहावासा वाटत नाही, की या जगाच्या बदलत्या रंगात न्हावंसं वाटत नाही. त्याला बाहेरच्या माणसांमध्ये मिसळावंसं वाटत नाही, की सुखदुःखांना सामोरं जावंसं वाटत नाही. त्याच्या मनानं शरीराला लुळं पांगळं करून सोडलं आहे आणि त्यात त्या मनाला आनंद आहे. मी त्याचा तो आनंद नष्ट कसा करू? नाही 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 सिद्ध बाबा, माझा मुलगा व्याधीमुक्त होईल असा आशीर्वाद मिळाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. मी नाही तुमचे पाय सोडणार. असं म्हणून सुजन दत्ताने सिद्ध बाबांच्या पायाला मिठी मारली. मी वैभव दत्ताला व्याधीमुक्त करण्याचं वचन दिलं नसतं तर माझी तिथून सुटका झालीच नसती. एवढं सुजन दत्ताच्या पुत्रप्रेमाचं सामर्थ्य होतं. त्या सामर्थ्यानंच
त्याची माझी पायाला पडलेली मिठी तोडता न येण्या इतकी बळकट केली होती. सिद्धबाबा कपिलाक्षाला सांगत होते. थोड्याच वेळापूर्वी ते आपल्या समाधीतून जागे झाले होते. समाधीच्या अवस्थेत असतानाच अंशरूपाने ते मणिकांचनपुरीला जाऊन परत आले होते. बरं झालं, वैभव दत्त निदान व्याधीमुक्त झाला आपल्या कृपाप्रसादाने. आता तो उरलेलं आयुष्य सुखात घालवेल, कपिलाक्ष आनंदाने म्हणाला. त्यावर सिद्धबाबा काहीच बोलले नाहीत. त्यांची तंद्री लागली होती. कदाचित ते भविष्यात पाहत असावेत. त्यांना दिसणारं भविष्य फारसं आनंदाचं नव्हतं. वैभव दत्त पूर्णपणे निरोगी झाला होता. आपल्याला व्याधी आहेत असं त्याला कुणालाही सांगता येत नव्हतं की स्वतःलाही तसं वाटून घेता येत नव्हतं. कारण त्याला सिद्ध पुरुषाने त्याच्या पित्याच्या आग्रहावरून व्याधीमुक्त केलं हे सर्वांनीच पाहिलं होतं. सिद्ध पुरुषावर अविश्वास दाखवण्याची इतरांची तर सोडाच, पण स्वतः वैभव दत्ताचीही हिंमत नव्हती. मात्र त्या दिवसापासून तो फार दुःखी झाला. कुठल्याच व्याधीविषयी काही बोलता येत नाही. कशामुळेच आक्रोश करता येत नाही. कुणाला सांगण्यासारखी व्यथा वेदनाच नाही. कुणाची सहानुभूती नाही की कुणाची हळहळ नाही. अशा जीवनात काय राम होता? अशा जीवनात काय राम होता? जगण्याचा हेतूच संपला होता आणि एक रिकामी आणि कायम रिकामीच राहणारी पोकळी तिथे तयार झाली होती. सिद्धबाबांच्या भेटीनंतर आणखीन 1 सप्ताहच काय तो उलटला असेल. कुणाशीही न बोलता, एकाही सेवकाला न बोलवता तो निरोगी वैभव दत्त रात्री आपल्या शयन मंदिरात गेला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी जागाच झाला नाही. रोगपीडित अवस्थेत वर्षानुवर्ष जगलेला वैभव दत्त निरोगीपणापायी 1 सप्ताहात मरून गेला. तरी मी सांगितलं होतं त्याच्या पित्याला. सिद्धबाबा उद्गारले. त्यांनी एक सुस्कारा सोडला. कपिलाक्ष काहीच बोलला नाही. तो संध्याकाळी दर्शनाला येणाऱ्या रुग्णांच्या स्वागताच्या तयारीला लागला. कथा इथे संपली आहे. मानसशास्त्रामध्ये थोडीफार रुची असणाऱ्यांना, मानसशास्त्राचं थोडंफार वाचन केलेल्यांना आणि मानसशास्त्र जाणणाऱ्यांना सगळ्यांनाच कळलं असेल की हा एक मनोविकार आहे. अटेन्शन सिकिंग एवढंच नाही तर अनेक व्यामिश्र भावना, विचार त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.